ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप शिंदे सेना आमने सामने। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपत प्रवेश। रवींद्र चव्हाण यांना कल्याण डोंबिवली शिवाय दुसरं दिसत नाही। कार्यकर्ते फोडले तर आम्हाला देखील तसंच उत्तर द्यावं लागेल, संजय शिरसाट यांचा इशारा। महायुतीमध्ये आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय। मुख्यमंत्री जातीनं यामध्ये लक्ष घालतील, न्याय देतील, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात मनसे आक्रमक। 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार। नाशिककरांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन। तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी, माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन। पर्यावरणवादी बकरी ईद वेळी गप्प का? हिंदू धर्म सणांना टार्गेट केलं जातंय। कुंभमेळा पक्षाचा नाही तर धर्माचा सोहळा। तपोवन वृक्षतोडीवरील टीकांवरून नितेश राणे आक्रमक। नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक कळतो का? तपोवनातील वृक्षतोडीवरील नितेश राणेंच्या भूमिकेनंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक। एकीकडची झाडं तोडून दुसरीकडे लावणं चुकीचं। झाड तोडणं साधू संतांना मान्य आहे का? सयाजी शिंदे यांचा सवाल। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात योगासनं करत प्रशासनाचा निषेध। योगविद्या केंद्राकडून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासन। पार्थ पवारांना अटक व्हावी, महसूल आणि गृह खातं पाठीशी घालतंय। तेजवानींची अटक म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर थातुरमातुर कारवाई। अंबादास दानवेंची टीका। पुण्यातील जमीन प्रकरणात FIR मध्ये पार्थ पवार यांचं नाव घातलं पाहिजे। अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधकांकडून अजित पवारांना टार्गेट। विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत, रुपाली चाकणकर यांची टीका। दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला हजर राहण्याची शक्यता। दिग्विजय पाटलांकडून पुणे पोलिसांना जय पवारांच्या लग्नाचं कारण। जनता सोबत आहे तर इतका पैशाचा वापर का करावा लागला? EVM मध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यामुळे 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला। वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार, खडसेंवर अनेक गुन्हे दाखल। चंद्रकांत पाटलांची टीका। तर सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील आहेत, खडसेंचा पलटवार। मुंबई मेट्रो स्टेशनच्या देवदेवता आणि महापुरुषांच्या नावासमोरील कॉर्पोरेट्सची नावं काढा। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची लोकसभेत मागणी। दिल्ली विमानतळावर दिल्ली पुढे प्रवास करणारे 250हून अधिक प्रवासी इंडिगो फ्लाईटमध्ये अडकले। विमानतळ आणि फ्लाईट व्यवस्थापनाकडून माहिती मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल। गोरेगावमधील विवेक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वर्गामध्ये बुरखाबंदी। बुरख्यावरील बंदी हटवण्यासाठी विद्यार्थ्यांची निदर्शनं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यासाठी रवाना। भारत रशियाच्या 23व्या वार्षिक शिखर परिषदेला पुतीन हजेरी लावणार। क्रूड ऑइल, संरक्षण, मुक्त व्यापार अशा विषयांवर चर्चेची शक्यता। उद्या शिक्षकांचा राज्यव्यापी संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता। बावनकुळेचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार। 15 रुपयात सातबारा डाउनलोड करता येणार। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी मुंबईत येणार। 14 डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मेसी फुटबॉलचे धडे देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।